नमस्कार. आज मी तुम्हाला अग्निवीरबद्दल माहिती सांगणार आहे. अग्निवीर ही 4 वर्षाची असते. त्यामध्ये 25% लोकांना परमनंट केले जाते आणि 75% लोकांना जॉबवरून काढून टाकण्यात येते. त्यांना पैसा आणि सर्टिफिकेट भेटत असते. त्यामध्ये वय असते 17 ते 21 वर्ष, 10वी पास, आर्मी जीटी, टेक्निकलवाल्यांसाठी सायन्समध्ये, एअरफोर्समध्ये संधी असते. सिलेक्शन असते. त्यामध्ये मेडिकल असते, रनिंग असते आणि ऑनलाईन एक्झाम असते. त्यानंतर रनिंग असते 5-6 मिनटामध्ये 1.6 किलोमीटर आणि चेस्ट असते 70 to 82. हाईट असते 170 सेंटीमीटर. त्यामध्ये पहिल्या वर्षी 30,000, दुसऱ्या वर्षी 33,000, तिसऱ्या वर्षी 36,000, चौथ्या वर्षी 40,000 अशी फी भेटत असते. त्यामध्ये शेवटी 11-12 लाखाचा सेवानिधी हा भेटत असतो. फायदे हे असते, आपल्याला पोलीस भरती किंवा दुसरे CRPF या भरतीमध्ये फायदा भेटत असतो. आणि नुकसानी असते 4 वर्षाबाद आपल्याला परमनंट जॉब राहत नाही. पण आपल्याला जर 11-12 लाख रुपये घेऊन एखादी बिझनेस जर केला तर आपण दुसऱ्या कामामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर ही अग्निवीर भरती असते. सब इन्स्पेक्टर ग्रॅज्युएशन, असिस्टंट कमांडंट UPSC लेवल. सिलेक्शन प्रोसेस मेडिकल असते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, एक्झाम, फिजिकल असते. त्यानंतर सॅलरी असते 21,000 ते 70,000 रुपये. सब इन्स्पेक्टर 35,000 ते 1 लाख रुपये. असिस्टंट कमांडंट 56,000 प्लस. त्यामध्ये परमनंट नोकरीचा फायदा असतो. मेडिकल अलाउन्स, कॅन्टीन यांची सुविधा असते. BSF बॉर्डर सिक्युरिटी पोलीस फोर्स इंडिया पाकिस्तान आणि इंडिया बांगलादेश हे जे बॉर्डर आहे त्याची सुरक्षा करते. वॉर टाईममध्ये आर्मीला मदत करते. स्मगलिंग थांबवणे आणि इनलिगल ॲक्टिव्हिटी थांबवणे BSFचे काम असते. कॉन्स्टेबल 10वी पास, हेड कॉन्स्टेबल 12वी पास, असिस्टंट कमांडंट ग्रॅज्युएशन लेवल. सिलेक्शन प्रोसेस एक्झाम असते, मेडिकल असते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते. त्यानंतर हाईट असते 170, चेस्ट असते 75 ते 80. सॅलरी असते 21,000 ते 70,000 रुपये, 35,000 ते 1 लाख रुपये आणि असिस्टंट कमांडंट 56,000 प्लस. मेडिकलची सुविधा असते, गव्हर्नमेंट जॉब असतो, कॅन्टीनची सुविधा असते. आसाम रायफल हा सुद्धा 10वीच्या बेसिकवर असतो. कॉन्स्टेबल 10वी पास, हेड कॉन्स्टेबल 12वी पास, ASI असिस्टंट कमांडंट. वॉर टाईममध्ये आर्मीला मदत करते. इंडो म्यानमार सुरक्षा करते. सिलेक्शन प्रोसेस मेडिकल, फिजिकल, रिटर्न एक्झाम, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते. हाईट असते 165, चेस्ट असते 75 ते 80, रनिंग असते 5 किलोमीटर. कॅन्टीनची सुविधा असते, मेडिकलची सुविधा असते, गव्हर्नमेंट जॉब असतो. सॅलरी असते 21,000 ते 70,000 रुपये, 35,000 ते 1 लाख रुपये आणि असिस्टंट कमांडंट 56,000 प्लस. असा आसाम रायफल ही 10वीच्या बेसिकवर ड्युटी असते. इंडो तिबेटियन पोलीस फोर्स हा इंडो चायनाच्या बॉर्डरवर जॉब असतो. बर्फामध्ये ड्युटी करायला लागते. कॉन्स्टेबल 10वी पास, हेड कॉन्स्टेबल 12वी पास, असिस्टंट कमांडंट ग्रॅज्युएशन. सिलेक्शन प्रोसेस मेडिकल, फिजिकल, एक्झाम, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते. त्यानंतर हाईट असते 165, चेस्ट असते 75 ते 80. त्यामध्ये सॅलरी असते 21,000 ते 70,000 रुपये, 35,000 ते 1 लाख रुपये आणि असिस्टंट कमांडंट 56,000 प्लस. परमनंट जॉब असतो, कॅन्टीनची सुविधा असते, मेडिकलची सुविधा असते.